नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये 2 असे प्रश्न आलेले होते, की ज्याचे 2 किंवा काही प्रश्नाचे तर 3 उत्तर निघतात आणि त्याचे मार्क्स सर्वांना मिळू शकतात. नेमकं कसं आहे ते आपण बघूया, की हा जो प्रश्न होता आपल्याला दिसतोय हा प्रश्न ऑड मॅन आउट मध्ये विचारला होता. वेगळी आकृती ओळखा. याच्यामध्ये या प्रश्नामध्ये दिसते आपल्याला, की आपलं जे उत्तर आम्ही जे दिलं होतं एन्सर नुसार, की याच्यामध्ये प्रत्येकाच्या 4-4 बाजू होत्या आणि ह्याच्या 3 बाजू असल्यामुळे हे उत्तर दिलं होतं. तर हे एक प्रकारचं लॉजिक होतं. दुसरं लॉजिक ह्याच्यामध्ये असं होतं, काही आपले जे शिक्षक मित्र आहेत त्यांनी त्याच्यामध्ये काढलेलं होतं, की याच्यामध्ये प्रत्येकाची जी आकृती आहे वरती ट्रायंगलचा जो अर्धा पार्ट आहे आणि खालचा पार्ट आहे हा सेम आहे, म्हणजे एकमेकाच्या मिरर इमेज आहेत. याच्यामध्ये पण दिसते आपल्या मिरर इमेज आहेत, पण ह्याच्यामध्ये जे आहे सेम पार्ट नाही, त्याच्यामुळे काहींचं म्हणणं हे होतं. आता तिसरं म्हणणं असं काय, तिसरं लॉजिक असं होतं, की प्रत्येक साइड बघा, प्रत्येक साइड ही या रेषेला जोडलेली आहे त्याच्या साइडला, साइडच्या मध्यभागी ही पण साइडला जोडली, ही पण ही आकृती आहे ना ही व्हर्टेक्सला जोडलेली, त्याच्या पॉइंटला कॉर्नरला जोडलेली आहे. मग ही आकृती याच्यामुळे वेगळी होते. लक्षात याचे 3 लॉजिक निघतात. त्याच्यामुळे मोस्टली नवोदय विद्यालयाची आता फायनल आन्सर की आपल्याला ते 1-1.5 महिन्यामध्ये येणार आहे, ह्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जर आपल्याला सांगितलं की ह्याचं ए आणि डी हे दोन्ही लॉजिक असू शकतं, तर ए आणि डी वाल्यांना मार्क्स मिळणार आहेत. किंवा ते म्हणले सर ए आणि सी या पत्तीचं आपल्याला त्यांनी जर आन्सर की दिलं तर ए आणि सी, किंवा ते म्हटले फक्त सी किंवा फक्त ए किंवा फक्त डी, तर त्यांना तेवढ्यानं मिळू शकतो. शेवटी हे नवोदयावर डिपेंड आहे. पण जनरली याच्या 2 तरी लॉजिकला म्हणजे ह्याचे मार्क्स मिळायला पाहिजेत, म्हणजे विद्यार्थ्यांचं पण समाधान होणार आहे, कारण 2 लॉजिक निघू शकतात ते. म्हणजे या प्रश्नाचा हा विषय असा होता, एक शक्यता याला आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न की ज्याला 100% सर्वात दोघांनाही मार्क्स मिळणार आहेत, कुठल्या दोघांना बघूया, हा प्रश्न होता. याचं होतं सेम रिलेशन, सेम आकृती रिलेशन काढा. याच्यामध्ये ही आकृती इकडे होती आणि ही आकृती इकडे झाली, त्याच्यामध्ये एक कमी झाले याच्यामध्ये डिझाईन. ही आकृती वरती होती, ही आकृती खाली झाली आणि एक कमी झाली. सगळ्यांनी हेच घेतलेले की 180 डिग्री मध्ये आकृती त्यांनी रिव्हर्स घेतलेली आहे, उलटी केलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं. दुसरं लॉजिक असं होतं की या ठिकाणी जर आपण आरसा पकडला, ठीक आहे, तर ही मिरर इमेज तयार झाली याची आणि एक कमी झाली. मग या ठिकाणी जर आपण आरसा पकडला तर ह्याची पण मिरर इमेज अशी तयार होऊन ऑप्शन नंबर बी पण होते. म्हणजे ह्या आकृतीला 100% चान्स आहे, 100% की याच्यामध्ये बी किंवा सी ह्या दोन्ही, ज्याने समजा बी केले त्यालाही मार्क मिळू शकतो आणि सी केले त्यालाही मिळू शकतो. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा, म्हणजे हा नवोदय विद्यालय किंवा जे चर्चा राहते याच्यामध्ये हा पुढे जाणार आहे आणि याचा जो काही मार्क्स आहे तो दोघांनाही मिळू शकतो, बी किंवा सी या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आणि अजून एक प्रश्न होता जिथं काही जण कन्फ्युज होतोय, त्या प्रश्नाबद्दल आपण बघूया. तर हा प्रश्न होता की हा पण होता तोच, सेम रिलेशन काढायचं होतं. या पद्धतीने जर आपण बघितलं, या ठिकाणी इथं आरसा आपण पकडला आणि आरशाप्रमाणे ह्याची प्रतिकृती इकडे तयार झाली आहे. मग आरशाप्रमाणे ह्याची जर आपण प्रतिकृती बघितली सेम, तर ऑप्शन नंबर सी येते. हे सर्वांनी आन्सर दिलं होतं, पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं सर आम्ही हे केलेलं आहे की ह्याच्यामध्ये हे रिव्हर्स झालेलं आहे. पण मोस्टली लक्षात घ्या, याच्यामध्ये सी लॉजिक जास्त अप्रोप्रिएट येते आरशावालं, आणि ते उत्तर ह्याच्यामध्ये कन्फर्म असेल, त्यामुळे याला शक्यता कमी आहे. पण हे 2 प्रश्न जे आता आपण पाहिले ना, या प्रश्नांना 100% या प्रश्नाला आणि ह्या प्रश्नाला सुद्धा, कारण हे 3 लॉजिक वेगळे आलेले आहेत. मग ह्यानुसार हे कुठल्या तरी दोघांना तरी याच्यामध्ये ऍटलिस्ट मार्क्स मिळायला हवे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ महत्वाचा होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नवोदयचा पेपर झालाय, तर मेरिट किती लागणार आहे प्रत्येक ब्लॉक वाईज, म्हणजे तालुकानुसार आणि जिल्ह्यानुसार काय मेरिट होतं गेल्या वर्षी आणि आता काय लागू शकतं, याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्याचबरोबर या नवोदय विद्यालयाचे जे सर्व अपडेट आहेत ऍडमिशन बाबतीत, सगळ्या बाबतीत, आणि जी आता नेक्स्ट इयरची न्यू बॅच आहे आपली 2026 साठी, तर ही बॅच आपली आता लवकरच चालू होणार आहे. ऑलरेडी आपले याचे सर्व जे क्लासेस आहेत हे आपले युट्यूबवर पण उपलब्ध आहेत, पण जे आपले क्लासेस आहेत, झूम बॅच असते झूम ऍपवरती, हे सर्व नाही का एक पर्सनल गायडन्स मध्ये, तर ती बॅच पण आपली लवकरच चालू होणार आहे. त्याचबरोबर त्यात येणाऱ्या स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा जी आहे त्याचीही आपल्या बॅचेस ऑलरेडी आपल्या चालूच आहेत. आता सैन्य स्कूल 18 जानेवारीला, फेब्रुवारीमध्ये 5वीची स्कॉलरशिप आहे, 4थीची स्कॉलरशिप मे मध्ये, सर्व बॅचेस आपल्या आताच्या चालू आहेत. आणि जे 4थीची स्पेशल बॅच आहे ती पण नंतर चालू होणार आहे. तर यासाठी आपल्या जो ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप दिला असेल व्हिडिओच्या खाली, त्याला जॉईन करा. तिथं तुम्हाला मीटिंग वगैरे मिळतात. पर्सनली तुम्ही मला दिलेल्या वेळेत एकदा मेसेज किंवा कॉल करू शकता, जेणेकरून हा अपडेट आपल्याला मिळत राहणार आहे सर्व गोष्टींचा. आणि यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ह्याचे सर्वांना मार्क्स मिळतील या प्रश्नांचे. आणि नवोदय विद्यालयाचे नाही का काहींचं आपण बघितलं तर इंटेलिजन्स मध्ये एखादा दुसरा अशाच प्रश्नांना मुलांना अडचण आलेली आहे. दुसरं गोष्ट म्हणजे मॅथ्स सोपं होतं, मॅथ्समध्ये एकाच प्रश्नाला एखाद्या वेळेस अडचण आलेली असू शकते, पण काहींचे पॅसेजमध्ये, तो पॅसेज आणला होता ना डान्सिंग गर्लचा, तर तो पॅसेजमध्ये काहींचे 2-3 गेलेले आहे, समजा कोणाचे 1-2, तर हा एक म्हणजे नाही का एवढेच प्रॉब्लेम आलेले होते.
त्यामुळे मेरिट त्याच्यानुसार किती लागू शकतं याचा एक अंदाज आपण काढलेला आहे. त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ आपण येणार आहे. भेटूया आपण या पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.